तर चला बोलूया खेळाकडे. 11 गाव आयोजित 11 गाव प्रीमियर लीग 40+ चषक 2021 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा 6वा सामना मित्र आपण पाहणार आहोत. एक बिग मॅच, बिग फाईट पाहायला मिळेल. प्रथम कुमार चाविंद्रा वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली या संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एक बिग फाईट पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. एका बाजूला प्रथम कुमार चाविंद्रा या संघाची गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला एजी स्पोर्ट निंबोली या संघाची फलंदाजी. दोनांच्या चकमकीमध्ये कोण सरस ठरतो येणारा काल सांगून जाईल. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला एजी स्पोर्ट निंबोली संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला प्रथम कुमार चाविंद्रा या संघादरम्यानली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा आणि यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जय हनुमान पोगाव वर्सेस अमर कासने. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. जय हनुमान पोगाव वर्सेस अमर कासने यानंतर होणारा सामना. तर दोन्ही संघाने तयार राहायचा, वेळ वाया न घालवता. यावेळेस चेंडूला दिशा दिली. पॉईंटच्या रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून यांच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाते. एका धाव्याने आपण पाहू शकता संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं जात आहे. तर जय हनुमान पोगाव संघाने उपस्थिती दाखवायची आहे कारण यानंतर आपला सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस बॅटचा कनेक्शन झालेला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय. डायरेक्ट हिट तर झालेला आहे परंतु फलंदाज पोहोचलेला आहे, सुखरूप आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 3 धावा. तर गोलंदाज विजय पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे परंतु गॅप शोधता आला नाहीये. एक चांगलं क्षेत्ररक्षण मनोज गुलवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव इथे मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या स्कोरवरती आपण पाहू शकता 4 धावा. पहिले षटक चालू आहे. विजय गुलवी यांच्या माध्यमातून सरस आणि सकारामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये कुठलाही मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. 4 षटकांचा मित्र सामना. यावेळेस ऑन साइडला टोलेलेला आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फटकेबाजी चांगली होत आहे परंतु गॅपमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्याच अनुषंगाने आपल्याला जास्त धावा जमा होताना पाहत नाहीये आणि त्या उलट क्षेत्ररक्षण खूपच चांगलं पाहायला मिळत आहे. 5 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस कनेक्शन चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरतून चेंडू जात आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सीमारेषा बाहेर चौकार.
धावसंख्या चौकाराच्या मध्ये होती ती 9 धावा. एक मोठा संघ आहे एजे स्पोर्ट निमोली संघ. भन्नाट फॉर्म मध्ये असलेले फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण ज्या वेळेस खेळ करतोय अशा वेळेस जास्तीत जास्त धावा मात्र जमा कराव्या लागतील धाव फलकावरती. परंतु इथं मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाही. एक चौकार सोडला तर इथं मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑफ साईडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं परंतु फंबलिंग पाहायला मिळालंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 2 धावा इथेही कंप्लीट करताना पाहतोय. अतिशय स्फूर्तीले पाहायला मिळत आहेत सकाराम. या 2 धाब्याने धावसंख्या होती ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहेत 11 गाव प्रीमियर लीग चषक 2021 आयोजनामध्ये आपण पाहतोय पूर्ण संघाने योगदान दिलेलं आहे. ज्याला जे होईल ते शक्य काम करण्यामध्ये आपण पाहतोय. तर सर्वांनी उद्याही आज जसं योगदान दिलं तसं द्यावं ही नम्रतेची विनंती. षटक क्रमांक 2 सुनील गुलवी यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. तर पाहूया सरस पाटील काय करतायत. या गोलंदाजीवरती हल्ला चढवतायत की काय येणारा काल मात्र सांगून जाईल. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू उजवीष्ट सोडून जातोय. वाईटचा इशारा केला जातोय. पहिला चेंडू अवंतर स्वरूपामध्ये हाताळला जातोय सुनील गुलवी यांच्या माध्यमातून. धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस बॅटचा कनेक्शन पाहायला मिळतोय. लेग साईडला चेंडू टोललेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र घातक ठरू शकतोय परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि इथं मात्र आपण पाहू शकता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता फलंदाज सरस मात्र बाद होतोय. तंबूच्या आसऱ्याला येतोय. निश्चितच आपण पाहिलं की सरस रनआउटच्या स्वरूपाने बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय राम पाटील. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूची चांगली खेळी करून काढला होता परंतु आपण पाहिले चांगले क्षेत्ररक्षण अंतिम क्षणामध्ये पाहायला मिळालं होतं. मिसफील्ड जरूर झाला होता परंतु असा काय फरक पडला नाहीये. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या स्कोरबोर्ड होते आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. एजे स्पोर्ट निंबोली हा संघ एक भला मोठा संघ आहे आणि संघासमोर जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. या वेळेस फसवी डिलिव्हरी पण पाहायला मिळाली. हे स्लो डिलिव्हरी टाकण्यात आली. अनुमान लावला होता की फुलटॉस होईल परंतु नाही झालं. निर्धार होतोय चेंडू. या वेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु ताकद कमी पडली. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. म्हणजे ज्या वेळेस मोठे फटके लागत नाही त्यावेळेस एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानत धाव फलकाला हलवतं ठेवणं गरजेचं आहे. या 2 धाव्याने धावसंख्या धाव फलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सकाराम पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस बॅटची कडा आणि तर मात्र फलंदाज बाद होतोय सकाराम.
नवीन फलंदाज जातो खेळपट्टीवरती सुदाम. इथं मात्र मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, परंतु ती होऊ देत नाहीये एजी स्पोर्ट निंबोली संघाचे गोलंदाज. मग विजय असेल, सुनील असेल, मोठी पार्टनरशिप होऊ देत नाहीयेत, मोठे फटके लागू देत नाहीत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला दिशा दिली मध्ये आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला होता राम पाटील यांच्या माध्यमातून, परंतु 2च धावा. 2 धाव्याने धावसंख्या 19 आकड्यावरती पोहोचते. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा इथं मात्र पाहायला मिळत आहेत. 18 धावा, 19 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय साईनाथ. तर पाहूया साईनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर विजयने 11 धावा खर्च केल्या होत्या, सुनील याने 8 धावा, आणि साईनाथ मात्र किती धावा खर्च करतोय याकडे लक्ष राहील. स्ट्राईक वरती येतोय राम पाटील. यावेळेस चांगला फटका आहे. स्टाकावरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू डीप मध्ये आहे. 2 धावा मिळतील यात मात्र काही शंका नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या होते 21 धावा. मोठे फटके लागत नाहीये, त्याचा अनुषंगाने एकेरी दुहेरी धावसंख्या जमून धावफलक हलत ठेवलेला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिला चेंडू फेकून झालेला आहे. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल होताना दिसतोय, मात्र जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मात्र खेळून काढलेला राम पाटील याने. खरं हवेचा झोक ज्या दिशेने आहे त्या दिशेने एक रिव्हर्सचा फटका मारला आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळाले. या वेळेस मात्र गोलंदाजाची लय बिघडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. नाही तर मात्र आपण पाहू शकता डावेष्टी सोडून जातो चेंडू, इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 28 धावा. एक अगली वेगळी शैलीने लय बिघडण्याचा प्रयत्न राम पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. यावेळेस पाहूया कशा प्रकारे फटका खेळून काढतील आणि पुढे चाल करून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा आला नाही. या प्रत्येक चेंडू मागे ज्या पद्धतीने गोलंदाज व्हेरिएशन करतोय त्याच पद्धतीने फलंदाज मात्र आपली मुद्रा चेंज करत असताना पाहायला मिळतोय राम पाटील. इथं मात्र आपण पाहिलं 1च धाव मिळेल. 1 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 29 धावा. तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं साईनाथ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु झेल बाद होत आहे फलंदाज. निश्चितच असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु हवेचा झोक एवढा आहे की ते त्या अनुषंगाने चेंडू मात्र सीमा पलीकडे गेला नाहीये, परंतु कॅच जरूर बनले गेली आहे. फलंदाज बाद झाला सुदाम. आपल्या संघासाठी फक्त 2 धावांचं योगदान दिलं. 2 चेंडूंचा सामना केला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो दिलीप बिट्टू. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. चाविंद्र संघासाठी या खेळाडूने सुद्धा खूप चांगले इनिंग खेळलेले आहेत, तर ती स्वप्नातली इनिंग मात्र इथं मैदानामध्ये साकार करावी लागेल दिलीप यासह, कारण संघ थोडासा कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण समोर एजिस्पोर्ट निंबोली संघ आहे, त्या संघासमोर कमीत कमी 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. आणि इथं मात्र धावफलकावरती धावा 29 आतापर्यंत पाहायला मिळतात. इथेही मोठा फटका पाहायला मिळत आहे, परंतु मिस टाइम फटका आहे. झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. पोगाव संघाचा संघनायक प्लीज यायचा आहे नाणेफेकीसाठी. त्याचबरोबर कासने संघाचा संघनायक, पोगाव संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. धन्यवाद. तर कासने संघाचा संघनायक आपण यायचा आहे. यावेळेस अजून एक पलटी फटका मारण्याचा प्रयास पाहूया, सक्सेसफुल होत आहे. चेंडू मात्र जात सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 35 धावा. तर कासने संघानायक प्लीज आपण यायचं आहे. या चौकाराने मात्र मी तर म्हणेन की स्कोर कार्ड मध्ये एक संजीवनी भरलेली आहे, कारण 35 धावा एक चांगल्या धावा मानल्या जातील या 3 षटकांमध्ये. अजूनही एक षटक बाकी आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 12-15 जर धावा जमा केल्या तर निश्चितच चांगला स्कोर कार्ड सजेल. धावसंख्या आपण पाहू शकता 35 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतिम षटक राम येतोय हाताळण्यासाठी. दिलीप सामोरे जाईल. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे ज्ञानेश्वर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते ते 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. निंबोली संघाची ज्या पद्धतीने फलंदाजी आहे त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. आणि क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर चांगलं नाव कमवायचं असेल तर निश्चित या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुमची कामगिरी चांगली हवी असते, मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. यावेळेस वाढ शॉट, परंतु आपण पाहू शकता त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय.
यावेळेस एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. या इथं मात्र पाहू शकता आपण मिस टाइम फटका आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अमर कासने संघाचा संघनायक यायचा आहे आपण नाणेफेकीसाठी. तर दोन्ही संघांना दरम्यान नाणेफेक होत आहे. गोरसी गावचे माजी सरपंच, त्यांच्या समवेत खांडपे गावचे जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. तर नाणेफेकीचा कॉल हा कासने संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर पंचांचा इशारा वाईटचा येतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4 गड्यांच्या मोबदल्या आपण पाहिल्या. 44 धावा लागलेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर. तर ज्या वेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान, ज्याने खरोखरच या इव्हेंटसाठी खूप मेहनत केलेली आहे, संदेशजी वखारे. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. यस अशोकजी केने, विनंती असेल व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले कासने संघाने. तर पुगाव संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पुढील सामना जो पाहायला मिळेल. मात्र त्या दरम्यान आपण चालू सामन्याचा विचार केला तर पहिला डाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. 44 धावा झाल्यात प्रथम कुमार अँड कंपनी चाविंद्रा संघाच्या. तर 45 धावांचं लक्ष उभं केलंय निंबवली संघासमोर. यस दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. गोरसेगावचे सामाजिक कार्यकर्ता आहेत अशोकजी केने, वेलकम.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. फादर ऑफ कपिल केने. तर एजी स्पोर्ट निंबावली संघ समोर आपण पाहतोय 45 धावांचं लक्ष उभं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर चला त्वरा करा, विनंती असेल वेळ थोडा कमी खर्च करा. आपण मॅचकडे बोलूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय गुलवी विथ सीताराम गुलवी. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते एजी स्पोर्ट निंबावली संघाच्या माध्यमातून. तर पहिल्या षटक हात आलेल चाविंद्र संघाच्या माध्यमातून सरस पाडेल. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पंचांच्या माध्यमातून निर्वाह करतील. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सरस पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर विजय आहे. पहिलाच बॉल ऑफ साईडला डोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. उजवी स्टिक सोडून बाहेर हाताळला होता. हा बॉल वाईट बॉल आहे. त्यावर एक धाव पलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. अवांतरच्या स्वरूपात गोलंदाज समोरील संघाचं खातं ओपन करून देतोय. षटकातील पुढील बॉल यावेळेस सरळ बॅटने अप्रतिम फटका गॅप जरूर शोधली आहे, मात्र क्षेत्ररक्षक सकाराम पाटील चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सकाराम पाटील एक चांगले खेळाडू आहेत. त्यांचा आवाज देखील आपण या ठिकाणावरून ऐकलात. तर यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. 45 धावांचं लक्ष असताना मात्र 4 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल गोलंदाज सरस पाटील पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळले आहेत. त्यामध्ये या निंबावली संघ विजय झाला होता 1 सामना, तर 1 सामना गमावलाय चाविंद्रा संघाने.
एक महत्त्वपूर्ण सामना आहे चाविंद्रा संघाच्या दृष्टिकोनातून. मात्र त्या दरम्यान इनसाइड आउट फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. इनसाइड आउट फटका होता, 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी निंबवली संघाला. यावेळेस हा बॉल जोरदार अपील, पंच सहमत आहेत. यस इज गॉन. पहिला गडी बाद विजय गुलवी. फॅशन करून पोर चालली कॉलेजला, पोर चालली कॉलेजला. 9 धावा धावफलकावर आहेत. पहिला गडी बाद झालाय. बिग विकेट आपण पाहतोय. विजय याला मैदान सोडावं लागलं. बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये जातोय. फोर्टी 45 धावांचं लक्ष आहे. पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळून दिला या ठिकाणी सरस पाटीलने. मात्र येणाऱ्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण खास करून ज्या फलंदाजाकडे तुमचं लक्ष असेल, नो डाऊट अबाउट दॅट, सुनील गुलवी एक विस्फोटक फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्याचबरोबर एक चौकार देखील 44 धावांची इनिंग पेश केली होती. यावेळेस हा बॉल स्वतः गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. 10 कदम, 10 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल शेष आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. तर यावेळेस मात्र समोर आपण पाहतोय सीताराम, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आपण पाहिल्यात. यावेळेस हा बॉल बेट झाला यष्टी रक्षक, आणि त्या दरम्यान जोपर्यंत चेंडू अडवला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज बाद सीताराम. तर पहिलं षटक कंप्लीट झालं. 11 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. आता मात्र षटक क्रमांक दुसरा असेल आणि फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर इन ॲट 4 नंबर, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी गेलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज संदीप आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. स्ट्राईक एंडला भगवान, ज्याच्या बॅटमधून आपण सिंगल पाहिली होती. एक बॉल जरूर फेस केलाय, मात्र कोणत्याही प्रकारचा बॉल अजूनही फेस करायला संधी नाहीये. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर याला नौका फलंदाज आपण पाहतोय इन ॲट 4 नंबर. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं. त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोरसे विलेज एंडकडनं संदीप. पहिलाच बॉल बॅटची काढा लागली आहे, मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी लक फॅक्टर भगवानच्या बाजूने. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून थर्ड मॅन सीमारेषे बाहेर, हा चौकार. बॅटची काढा लागली होती. लेट कटचा फटका आपण पाहतोय. लक फॅक्टर मात्र भगवानच्या बाजूने पाहायला मिळाला. 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावफलक पुढे सरकलाय. 15 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे.
ज्या प्रकारची सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात नक्कीच झाली आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील लटकट केलंय. पॉइंट बंधून चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावची संधी, फलंदाज बाद. फलंदाज भगवान बाद झाला. नवीन फलंदाज सुनील गुलवी मैदानाच्या आतमध्ये जातोय. मागच्या मॅच मध्ये 44 नॉट आउट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्याच्या नावावरती वैयक्तिक दुसरा हाय स्कोर आहे या स्पर्धेतील तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक नंबर 2 आपण पाहिली होती सुनीलच्या बॅटमधून. तर त्याआधी दयानंद केने याने ज्या 49 धावा ठोकल्या होत्या, कोण विसरेल ती इनिंग. 5 बॉल 5 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. तर आता मात्र बोलूया मॅचकडे. संदीप गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय, मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट करतोय त्या ठिकाणी सुनील. मी तर म्हणेन एक चांगली रणनीती आहे, कारण पहिला बॉल फेस करत होता, त्याचबरोबर सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि समोर मात्र आपण पाहतोय जो फलंदाज आलाय तो डावखुरा आहे. आणि डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला मात्र हवा जी आहे पोषक आहे. सो हवेचा फायदा उचलेल का फलंदाज, पाहूया. यस विलास गुलवी, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर समोर डावखुरा फलंदाज असल्या कारणानं मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय डावखुऱ्या फलंदाजासाठी. षटकात दिला पुढील बॉल यावेळेस हा बॉल जोरदार अपील, यस इज गॉन, फलंदाज बाद. साईनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र जे लक्ष आहे ते लक्ष पार पाडत असताना मात्र चाविंद्रा संघ देखील भरपूर चांगली टक्कर देतोय. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल गोलंदाज संदीप. साईनाथला बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे, स्वतः संदीप जज करतोय, मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं गेलंय फलंदाज साईनाथला आणि त्या दरम्यान सिंगल देखील कंप्लीट झाली आहे. धावफलक सिंगलने पुढे सरकतंय. 18 धावा धावफलकावर झाल्यात. आपण पाहतोय 11 गाव आयोजित 11 गाव प्रीमियर लीग 20-21 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस हा बॉल बीट केलाय, फलंदाजाला बीट झालाय, यष्टीरक्षक डायरेक्ट हिट, यस इज गॉन, अजून एक गडी बाद.
18 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी कंप्लीट झालाय. बारा चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय राम. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल त्या ठिकाणी सुनील गुलबी याच्या खांद्यावरती, कारण येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 27 रन्सची आवश्यकता आहे. 5 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. निम्मा संघ या ठिकाणी गारज झालाय. विजय केने यांना आपण पाहू शकता थोडी इंजुरी झाली जरूर, मात्र तरी देखील परतल्यात या ठिकाणी. एक सामना अजूनही आहे त्यांचा बिनार संघासमोर. षटकात दिला पहिला बॉल राम पाटील. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. डीप बॅकवर्ड बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पंचाचा नो बॉलचा इशारा. यस, नो बॉल घोषित केलाय पंचांनी. 1+1 2 धावा मिळाल्या. यावेळेस बीट केलं जात आहे फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालं या बॉलवर, कारण पहिला बॉल नो बॉल हाताळला. त्यानंतर मात्र एक सुरक्षित चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या बॉलवर कोणत्या प्रकारची धाव खर्च झाली नाहीये. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अप्रतिम झेल सुदामच्या माध्यमातून. राम फलंदाज या ठिकाणी बाद झाला. बिगेटसाठी जरूर प्रयत्न झाले, मात्र सीमारेषेलगत डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. सुदाम पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. आता मात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावा बनवायच्या आहेत. दहा चेंडू 25 धावा बनवायच्या आहेत. मात्र जोपर्यंत सुनील खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र निंबावली संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. तर त्या उलट चाविंद्रा संघ भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सखाराम पाटील चेंडू फेकी करतायत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. 21 धावा झाल्यात. 9 चेंडू 24 धावा. व्हॉट अ मॅच. षटकातील पुढील बॉल राम पाटील बोलतोय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला भिटकावलाय. गॅप शोधली. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सकाराम पाटीलच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळत आहे. थ्रो देखील चांगले होत आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धाव फलक पुढे सरकत आहे. 23 धावा झाल्यात. यस, 22 झाल्यात. 23 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला नो बॉल हाताला होता आणि त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. षटकातील पुढील बॉल. अप्रतिम चेंडू. चेंडूला पुढे ठेवलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय राम पाटीलच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक 1 ने पुढे सरकलंय.
23 धावा झाल्यात, अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फुलटॉस बॉल होता, मात्र मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावचीची संधी, यस इज गॉन. बिग विकेट. सुनील गुलवी याला मैदान सोडावं लागेल. यस, तर दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर या ठिकाणी उभा झालाय. कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. आणि फलंदाज देखील कोण, तर निंबावली संघाची आशेची किरण आपण पाहू शकता. या ठिकाणी बाद होतोय सुनील गुलवी. आता मात्र 6 बॉल्स आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल होता आणि त्या शेवटच्या बॉलवर धोका पत्करला, कारण स्ट्राईक आपल्या बाजूने कशी राहील याच्याकडे लक्ष होतं. मात्र जी रणनीती होती त्यामागे अपयश पाहायला मिळतंय. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 7 गडी बाद झाल्यात निंबावली संघाचे. मात्र पहिल्या मॅचचा विचार केला तर त्या मॅचमध्ये ज्या प्रकारे सुनील लाईव्ह मध्ये दिसून आला, मात्र या मॅच मध्ये भरपूर फ्लॉप ठरतोय. पहिल्या मॅचचा हिरो, या मॅचचा झिरो. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. सुदाम, यस, दिलीप गुरु आहे. यावेळेस हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालाय फलंदाज. यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे. सकाराम पाटील त्या ठिकाणी. अजून एक चांगला झेल, फलंदाज फेल. एकवीस धावांची आवश्यकता. यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली. तीन चेंडू आणि आवश्यकता आहे 20 धावांची. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. अजून एक चांगला झेल.
शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि 20 धावांची आवश्यकता आहे विजयाच्या उंबरठ्यावर चाविंद्रा संघ. यावेळेस हा बॉल देखील चांगला आहे. धावचीची संधी आणि अशा प्रकारे ऑल आउट होतोय एजी स्पोर्ट निंबावली संघ. चला कासने संघ आपण त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्वरा करा. असूनही 4 सामने खेळवायचे आहेत. सो प्लीज त्वरा करा.